हाय नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आलो आहे गिरेगाव चौपाटीवरती. इथे गणपती बाप्पांचे मुंबईतल्या बऱ्याचशा गणपती बाप्पाचे इथे विसर्जन होणार आहे. लालबागचे राजा पण इकडे येतील आणि इकडे आहे ना खूप गर्दी आहे. बघा, खूप एवढी गर्दी आहे ना आता की रात्रभर गर्दी राहणार आहे आणि एक गणपती बाप्पा येत राहतील सकाळपर्यंत तसं होणार आहे ना. छोटे छोटे स्टॉल बनवलेले आहेत गणपती बाप्पाच्या. जे छोटे छोटे गणपती आहेत ना त्यांना इथंच विसर्जन करणार आहे छोट्या ह्याच्यात. तर रात्रीचे 9 वाजलेले आहे आणि रात्रीचे 9 वाजले आणि चौपाटीवरती आहे ना खूप गर्दी आहे. हे बघा मित्रांनो, समोर किती गर्दी आहे. इकडे पूर्ण साईडला गर्दी आहे. इकडल्या साईडला बघा मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, खूप गर्दी आहे. तेव्हा इकडे आणि तिकडल्या साईडला आहे ना मित्रांनो, तिकडल्या साईडला खाण्यापिण्याचे स्टॉल लावलेले आहे. म्हणजे ते स्टॉल रात्रभर चालू राहतील आणि काही रिजनेबल रेटमध्ये खायला मिळणार आहे. वडापावपासून तर पिझ्झा, बर्गर, जेवण सगळं तिकडं उपलब्ध केलेलं आहे. तिकडल्या साईडला आहे मित्रांनो. चौपाटीच्या इथे आहे, चौपाटीच्या जवळ आहे. आता पाण्याजवळ जाऊन बघतो की पाण्याजवळ जाऊन किती गणपतीचं हे झालेलं आहे आणि कशा प्रकारचे मित्रांनो. हे समोर पाणी आहे ना, समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये आहे ना छोटे मोठे सगळे गणपती यांचं विसर्जन होणार आहे. चला तुम्हाला दाखवतो मी समोर. हे बघा मित्रांनो, समोरच्या साईडला आहे ना सगळे फूड स्टॉल लागलेले आहेत. सगळे फूड स्टॉल लागलेले आहेत. इथे आता मला पण भूक लागलेली आहे. आता मी पण जातो, काही ना काही खाऊन घेतो. मित्रांनो, आता फूड स्टॉल लागलेले आता मी बऱ्याच वेळा दिवसभरापासून बऱ्याच इकडे तिकडे फिरतो. त्यामुळे आहे ना मला पण भूक लागलेली आहे. आता मी पण काहीतरी खाऊन घेतो. मित्रांनो, मला पण बऱ्याच वेळापासून भूक लागली होती. तिथं मी आता पार्सल घेतलं आहे. हे बघा मित्रांनो, बघू शकता पार्सल घेतलेलं आहे. मित्रांनो, मला भूक लागली होती तर मी हा भात घेतलाय. हे बघा बघू शकता मित्रांनो. आणि मी एका साईडला येऊन बसलो आहे. आता खातो आणि खाल्ल्यानंतर मग पुढे काय करायचं ते बघतो. मग आता मी
मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजले आहे आणि मी ह्या गिरेगाव चौपाटीवरती बऱ्याचशा गणपती बाप्पाचे विसर्जन झालेले आहे आणि आता 11:30 वाजलेले आहेत. आता मी जातो आता घरी. मित्रांनो बघू शकता माझ्या इकडल्या मागच्या साईडला सगळ्या बाप्पाची लाईन ही विसर्जनाची लाईन लागलेली आहे. सगळे बाप्पा लाईनीने उभे आहेत, बघू शकता मित्रांनो. आता मी जातोय घरी मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.